संजय राऊतांचं ज्ञान फारच प्रगाढ आहे. 45,000 कोटी हा संपूर्ण वर्षाला येणारा खर्च आहे. त्याच्यामुळे पहिल्या 3 महिन्यासाठी जी तरतूद असते 10,000 कोटीची ती ऑलरेडी केलेली आहे. दर क्वार्टरला 10,000 कोटीची जे केली की 45,000 कोटी होतात. ते 11,000-11,500 कोटी जी काय तरतूद लागते. त्याच्यामुळे त्यांचं ज्ञान तपासण्याची आवश्यकता आहे. ते खोटं बोलतात आणि रेटून बोलतात आणि त्याच्यामुळे जनता फसते. हे तुम्ही लोकसभेमध्ये बघितलं, पण विधानसभेमध्ये आम्ही ते घडू देणार नाही. भाई उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे की लाडका उद्योगपती कंत्राटदार योजना तसेच मुंबई अदानी सिटी करायचं पण सरकारचं आहे. एक असं आहे की अगोदर ते बोलले होते की लाडकी बहीण आहे, लाडका भाऊ नाही. आम्ही लाडका भाऊ करून दाखवला. 10,000 रुपये लाडक्या भावाला दर महिन्याला मिळणार. असे 10 लाख युवकांना मिळणार. त्यांना कधी देता आलं नाही. धारावीचं जीवन कधी ते 25 वर्ष सत्तेवर आहेत, धारावीचं जीवन कधी सुधारू शकले नाहीत. पहिल्यांदाच धारावीतल्या लोकांना चांगली घरं मिळत आहेत. त्याला त्यांच्या मधामध्ये आणि काहीतरी लोभ तयार करायचा आणि हे कसं होणार नाही हे करायचं आणि त्याच अदानींबरोबर आपण गुजरातचा प्रवास मात्र लग्नासाठी म्हणून करायचा. हे आम्ही करत नाही. आम्ही करताना म्हणतो की ही जनतेसाठी आहे. त्याने अदानीने करावं आणि कोणाने करावं, XYZने करावं किंवा जगातल्या मोठ्या कंपनीने. ते ग्लोबल टेंडर होतं ना, जगातली कुठलीही कंपनी येऊ शकली असती. ते काय लपून छपून काढलेलं टेंडर आहे का? तुम्ही जाऊन ज्या अडथळे निर्माण करता, आता लोकांना घरं मिळत आहेत. मुंबईला लागलेला एक गरिबी हा शाप आहे. गरिबी हा शाप असतो. त्यामुळे गरिबीतून लोकांना बाहेर काढायचं असेल तर आधी त्यांचं जीवनमान सुधारलं पाहिजे. जीवनमान सुधारायचं असेल तर चांगल्या घरामध्ये त्यांना राहण्याची संधी मिळाली पाहिजे. आम्ही चांगलं करायचं आणि तुम्ही त्याच्यामध्ये मिठाचा खडा टाकायचा असं आता कृपया करू नका. राजकारण केलं पाहिजे, जिंकण्यासाठी राजकारण केलं पाहिजे, पण किती पेटवायचं ह्याला सुद्धा मर्यादा आहे. कोकणामध्ये एकही प्रकल्प तुम्ही येऊ देत नाही. कोकणी मनुष्य आज बेरोजगार आहे म्हणून आम्हाला त्याला जर्मनीला पाठवायला लागतं आहे. नाही तर त्यांना इथेच कोकणामध्ये मिळाले असते ना जॉब्स. आम्ही एवढं करतो, तुम्ही एका माणसाला पाठवलेलं दाखवा ना. मी तर 4 लाख करणार. तुम्ही एवढे वर्ष होता, तुमचे पालकमंत्री होते तिथं मुंबईला. स्टुटगार्ट खरं तर ही पार्टनरशिप असते, ही कॉर्पोरेशनची आणि त्या शहराची असते. तिथला मेयर आणि इथला मेयर. तुम्हाला का सुचलं नाही की एवढे रोजगार मिळवून द्यायचे? मला का सुचलं मी पालकमंत्री असताना? हे शेवटी आम्ही गोरगरिबांशी आमची नाळ जुळलेली आहे. त्यांचं पॅलेस पॉलिटिक्स असतं. त्यांचा राजवाडा आहे, तिथे जाऊन लोक सलाम करतात. आम्ही सगळं बघितलेलं आहे. त्यांच्याबद्दल आदर आहे. परंतु असं बोलू नये. असं बोललं तर मला सुद्धा बोलायला लागेल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.